इमानदारीत तूप टाकतो आम्ही म्हणतो स्वाहा. हे आलं पाहिजे बरं का तिथं स्वाहा. आम्हाला वाटतं त्या बाईने हाताला हातला की म्हणते कमी टाका बरोबर दी टाका स्वाहा. काका बोलला बी नाही काय गप्पा ते माहिती का आम्ही ते पूजा वगैरे करतो ना तर यावं लागलं तुझं नंतर यावं पुढचं मला माहिती मी काय म्हणतो मी कशाला सांगू चंद्रनंतर उपरण्याची पदराची गाठ बांधतो. हा तर ते गाठ बांधली ते बांधणं वेगळं बरं. ते वेगळं हे शुभ आहे. ती गाठ बांधल्यानंतर हल्ले गाठ बांधले उपरनं घेणं झाले. उपरण्याची पदराची गाठ बांधतो ते पूजा झाल्यानंतर ती गाठ सोडायची असते. एखादी दुसरी मावशी येते ती गाठ सोडते तेवढ्यात तिला ती दुसरी मावशी आणखी सांगते लाडकी बहीण दिसते. बहिणीचे बी प्रकार आहे. सख्खी बहीण, चुलत बहीण, मामी बहीण, बहीण, चीज बहीण, गप्पा बहीण, आरती बहीण, मावस बहीण, गुरु बहीण, मांडलेली बहीण, दान देणारी बहीण, ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम बहीण, भजनी मंडळ बहीण, बचत गट बहीण, भिशी बहीण. शेवटच्या दिवशी अजून एक बहीण भेटेल. तू ये मी तुझी जागा सांभाळायची होते पंकज बहीण. अजून एक बहीण आहे लाडकी बहीण बहीण. ह्या बहिणी काय म्हणतात ताई तुला जर गाठ सोडणी असेल तर तुला काय घ्यावं लागेल. घ्या मग नावं घेतात डेंजर डेंजर. एवढं ऊन तपतं आपल्याकडे मुसाळाला तर सगळ्यात जास्त तपतं पूर्ण भारतामध्ये ऊन. ऊन असतं एवढ्या उन्हात ती मावशी उखायला घेते. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी. अरे बर्फाचा गोळा राहत नाही बर्फाच्या राशी कस काय राहते. काय वेळ पाहून तू उखायला घ्या असे डेंजर उखाणे घेतात. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून उभीच्या उभीच. कुठे वाकून राहिलं बेल वाहते वाकून वाहते. ठाकरेचं पोत श्रीने उसवलं टिंब टिंब लावाने रंगात फसवलं. एकदम गोंडच दिसत होते. प्रत्यक्षात फोटो ब्लॅक अँड व्हाईट होते. क्या हुआ कुछ नाही बोलायचं. एका बाईने उखाणा घेतला पेटीवर पेटी पेटीवर पेटी पेटीवर पेटी पेटीवर पेटी पेटीवर पेटी पेटीवर पेटी म्हटलं बसला कलांडी जातील ना. पेटीवर पेटी पेटीवर पेटी पेटीवर पेटी खालची पेटी गेली सरकून माझ्या नवऱ्याच्या हाताखाली दादा कारकून. तिची लाडकी बहीण म्हणजे आता पेटीचा जमाना राहिलेला नाही आता खोक्यांचा जमाना आहे. तिने खोक्यावर कोकाने घेतला मग खोक्यावर कोका खोक्यावर कोका मी त्यांची मांजर तो माझा बोक्या. भाजी नशी खाल्ली आपण उद्याच्या बोले अशी भाजी खावा असू द्या. मावशी असता असता मला लागून गेली ती मावशी. काय झालं गो नाही ना तुम्ही काय गेला. अहो सामान्य हे बघा झाला असून त्याच्यात अध्यात्माचं लक्ष देऊ नये. मी हसवण्यासाठी नाही सांगितलं तुम्हाला. अध्यात्म याच्यात असं सामान्य ब्राह्मणाने बांधलेली एक गाठ सोडण्यासाठी स्त्रीला उखाण्यातून तिच्या पतीचं नाव घ्यावं लागतं. तसंच जीवाला जन्म आणि मृत्यूची गाठ चुकवण्यासाठी त्या भगवंताचं नाव घ्यावं लागतं. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी असे. आणि अशा पद्धतीने जो जीवन जगेल तो खरी भक्ती करू शकेल. देवाला काय आवडतं विचार करा. तुमच्या घरात 5 लोक राहतात आणि 5 लोक घरात राहत असतील तर आंघोळीचा प्रत्येकाचा रुमाल एकच असतो बरोबर आहे की नाही.
नाही. जेवढे माणसं तेवढे घरात माणसं जेवढे तेवढे माणसांचे रुमाल असतात. देव घरात 10 देव रुमाल रुमाल एकच आहे. ही आपली भक्ती आहे. आणि म्हणून भक्ती अशी करा की ज्याच्यातून फार रोज घरी देवाची पूजा इतक्या प्रेमाने करा की त्या पूजेतच देव प्रसन्न झाला पाहिजे. ज्या दिवशी तुमचं मन म्हणेल पूजा नाही करायची, मंदिरात नाही जायचं, अजिबात जाऊ नका. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की देव देव करू नये त्या क्षणी नामस्मरणाला सुरुवात करा. तुमच्यातली भक्ती जागृत राहील. आणि काय गंमत माहिती का, जसं शरीराला